फिनोलेक्स न आलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी. फिनोलेक्स पाईप्स. हरिओम, नमस्कार. आपण सध्या सगळे लॉकडाऊनमध्ये घरी आहोत. आता हळूहळू आपले व्यवहार सुरू होत आहेत. पण ह्या लॉकडाऊनमध्ये आपण सर्वसाधारणपणे काय ऐकत आलो आहे, तर आपली सगळ्यांची इम्युनिटी वाढवा आणि ती इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करावं हे सांगितलं जात आहे. तर वेगवेगळे जे उपाय सांगितले त्यातला प्रामुख्याने सांगितला जाणारा उपाय म्हणजे तुम्ही योगा करा. सगळीकडे सांगितलं जातं आहे, अगदी परदेशातसुद्धा, की तुम्ही योग पद्धती आचारा किंवा रोज योगसाधना करा. आता ही योगसाधना म्हणजे नक्की काय? योगशास्त्र हे मुळात आपल्या भारतीय संस्कृतीचं जगाला दिलेलं फार मोठं आणि महत्त्वाचं देणं आहे. अशी ही विद्या आहे की जी आज त्या प्राचीन काळापासून आज तागायत आपलं महत्त्व टिकवूनच नाही तर लोकांपर्यंत ते इतकं प्रकर्षाने पोचलं जातं आहे की आता मॅक्झिमम लोक, जास्तीत जास्त लोक योगशास्त्राकडे वळू लागलेली आहेत. योगशास्त्र किंवा योगशास्त्रामध्ये केलं जाणारं आसन साधना हा एक भाग आहे आणि बाकी त्याच्यामध्ये अनेक अंग आहेत. पण आत्ता प्रामुख्याने लोकांसमोर येणारा योगशास्त्रातला भाग म्हणजे आसनं ही जी आहेत ती आपल्या शरीराची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आहेतच, पण फक्त शारीरिक क्षमता न वाढवता आपली मानसिक सामर्थ्य देखील वाढतात. WHO ही जी आरोग्य संघटना आहे त्या आरोग्य संघटनेने आपल्या शारीरिक स्वास्थ्याची जी व्याख्या केलेली आहे त्यांच्या व्याख्येप्रमाणे शारीरिक क्षमता, मानसिक आणि भावनिक संतुलन, स्थिरता हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण बाकीचे व्यायाम बघतो आणि योग बघतो, तर योगामध्ये नक्की वेगळं काय आहे? तर योगामध्ये शारीरिक क्षमतेबरोबरच तुमच्या भावनिक आणि मानसिक शांतता, स्थिरता ह्याच्यावर सुद्धा खूप भर दिलेला आहे. योग कोणी करावा, योगासनं कोणी करावी याबद्दल खूप ठिकाणी खूप वेगवेगळे गैरसमज असल्याचे आपण बघतो. म्हणजे काही जणांना वाटतं की योगसाधना ही एका ठराविक समाजाची, ठराविक धर्माची किंवा ठराविक लोकांनी करायची पद्धती आहे, तर असं नाही आहे. योगसाधना ही कोणीही करावी, म्हणजे अगदी तरुणापासून आबालवृद्धापर्यंत कोणीही योगसाधना केली तर त्याला नित्यनियमाने केलेल्या साधनेचे फायदे हे मिळतातच. आणि मग आपण जे आता शिकणार आहोत रोज, आपण ह्यातमध्ये योगसाधना कशी करायची, आसनं कशी करायची हे आपण प्रात्यक्षिकाद्वारे शिकणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं ती कधी करायची आणि कधी करायची नाही. कधी आपण करायची तर सकाळी उठल्यावर शक्यतो रिकाम्या पोटी करावी किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेला. पण त्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, तर जर आपण चहा, कॉफी, दूध यासारखं कोणतं पेय घेतलं असेल तर ते पेय घेतल्यापासून 20-1 मिनिटांनी करायची. जर आपण ब्रेकफास्ट केला असेल, न्याहारी केली असेल किंवा हलकं खाणं घेतलं असेल तर त्यानंतर आपण 2 तासांनी करायची. आणि आपण पूर्ण जेवण घेतलं असेल तर पूर्ण जेवण केल्यानंतर मात्र आपण 4 तास योगसाधना करायची नाही आहे. 4 तास झाल्यानंतर आपण योगसाधना करायची. आता दुसरा महत्त्वाचा अजून प्रश्न की आपण जिममध्ये बघतो वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं असतात. मग तसं योगसाधना करायला काही लागतं का? तर काही नाही. योगसाधना करायला आपल्याला एक आसन असलं की आपल्याला पुरेसं आहे. आणि जागा किती लागते? तर योगसाधना म्हणजे आसनं करताना आपली काही आसनं ही उभं राहून असतात, काही बैठक स्थितीतली असतात, काही पोटावर झोपून असतात आणि काही पाठीवर झोपून. आपण पाठीवर झोपून आणि पोटावर झोपून ज्या वेळेला आसनं करू त्यावेळेला आपले दोन्ही हात जर आपण पसरले तर आपल्याला जेवढी अंतर लागेल, आपल्या उंची पूर्ण मावेल आणि आपले हात पसरून जेवढी जागा लागेल तेवढी जागा आपल्याला योगसाधना करण्यासाठी अगदी सफिशियंट असते. आणि आपला पेहराव काय असावा, तर साधारण सैल सुटसुटीत असे कपडे आपण घालायचे की आपल्याला साधना करताना कोणत्याही प्रकारे मध्ये अडचण येणार नाही किंवा फार घट्ट होणार नाही असे कपडे सैलसर, सुटसुटीत, शक्यतो सुती
असे कपडे घालून आपण योग साधना करू शकतो. आता हे योग साधनेची पूर्वतयारी झाली की आपण आता वेळ बघितली, कोणत्या वेळेला करायचे, कधी करायची नाही आहे, आसन कसं असावं आणि आपले कपडे कसे असावे. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीनंतर आपण प्रत्यक्ष योग साधनेला सुरुवात करणार आहोत. पण योग साधनेला सुरुवात करताना आपण एकदम काही कोणतं आसन करणार नाही, कारण आपल्या शरीराला मुळात त्याची सवय असावी लागते. आपला साधारणपणे जो महिला वर्ग आहे तो घरात खूप कामं करतो, प्रचंड त्यांना कामं पडतात. पण ती कामं जरी केली तरी शरीराच्या विशिष्ट प्रकारच्याच हालचाली होतात, सगळे सांधे आपले वापरले जात नाही. जसं आपलं आधुनिकरण होत गेलेलं आहे, वेगवेगळी मशीन्स आली, मिक्सर आले, वॉशिंग मशीन आलं, त्याच्यामुळे काय झालं आहे की आपले जे नैसर्गिक साधनं जी होती ती जाऊन आपण ही सगळी ॲडव्हान्स साधनं वापरतो आहे. आणि ती वापरताना आपल्या शरीराच्या सांध्यांच्या ज्या नैसर्गिक हालचाली होत्या त्या बऱ्याचशा आपल्या बंद पडत चालल्या आहेत, आपण वापरच करत नाही. आपण आसन करताना पहिल्यांदा आपली शरीराची त्या आसनांसाठीची तयारी करणार आहोत. आणि ती तयारी करताना आपण पहिले सूक्ष्म व्यायाम म्हणजे काय तर आपल्या सगळ्या सांध्यांचं आपण लुझनिंग टप्प्याटप्प्याने करत जाणार आहोत. आपल्या शरीरामध्ये किंवा आपले अवयव आहेत, हातापायाची बोटं, यामध्ये किती सांधे असतात की ज्याचा आपण रोज वापरच करत नाही. जेव्हा आपण ही साधना करायला सुरुवात करू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की अरे खरंच मी बोटांचे हे सांधे वापरलेच नाही आहेत, पायाचे हे सांधे वापरलेच नाही आहेत, किंवा आपली मनगट किंवा आपले घोट्याचे हे सांधे मी कधी प्रकर्षाने हालचाल केली नाही म्हणून तिथे दुखतात. आपण जेव्हा जास्त कामं करतो तेव्हा आपले सगळे सांधे बऱ्याच लोकांचे दुखायला लागतात, किंवा हल्ली गुडघेदुखी हा तर सगळ्यांना साधारणपणे 40 उलटली की जाणवणारा मोठा त्रास आहे. तसंच आपल्याकडे भारतामध्ये डायबेटीस हा सुद्धा मोठा जाणवणारा त्रास आहे. आणि असं आढळून आलं आहे की बरेचसे आजार हे मानसिक आजारातून निर्माण होतात. मग आपल्या मनाला कंट्रोल कसं करायचं, ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला योग साधना अतिशय प्रभावी माध्यम आहे की आपल्यावर जे वेगवेगळे ताण येतात त्या ताणामधून आपलं मनस्वास्थ्य हरवतं आणि हरवलेल्या मनस्वास्थ्याचा परिणाम आपल्या शरीर स्वास्थ्यावर होत असतो. आणि म्हणून आपल्याला आपली शारीरिक क्षमता, मानसिक स्थिरता आणि आपले भावनिक संतुलन, शांतता हे प्रस्थापित करण्यासाठी आपण आपल्या योगविद्येकडे वळायचं आहे. आपला हा जो प्राचीन अमूल्य ठेवा आहे त्याच्याकडे वळून आपण आपल्या योग साधनेला सुरुवात करायची आहे. आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर अशी स्थिर आणि सुखावह बैठक. आपल्याला जर का पद्मासन घालता येत असेल ते आम्ही हळूहळू शिकवूच, ते नसेल तर साधी मांडी घालायची. आपले जे दोन्ही हात आहेत ते आपले या मुद्रेमध्ये अशा प्रकारे करून आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. आपला पाठीचा कणा जो आहे तो अगदी ताठ असेल, 90 अंशासारखा पाठीचा कणा जमिनीपासून, आणि आपण तो ताठ करून आपली हलवटी जी असेल ती जमिनीला समांतर असेल आणि आपण असं बसण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला असं बसून आपण फक्त 3 ओंकार करणार आहोत. ते ओंकार कशा पद्धतीने करायचे तर दीर्घ आणि मोठा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना आपण ओमचा उच्चार करायचा आहे. श्वास घेताना आणि सोडताना आपले डोळे अलगद बंद केलेले, कपाळ कोणतीही अटी नाही, आणि अतिशय शांत आणि प्रसन्न मुद्रेने आपण हे ओंकार करणार आहोत. आज आपण ओंकार करूया आणि मग आपण उद्यापासून पुढच्या साधनेला सुरुवात करूया. आपण आपली बैठक स्थिती घेतलेली आहे, खांदे कोपरं सैल आहेत, आपले हात दोन्ही द्रोण मुद्रेमध्ये गुडघ्यावर आहेत, हलवटी जमिनीला समांतर आहे. एक दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊ आणि ओंकारचा उच्चार Oh
करून आपण सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि त्यानंतर उद्यापासून आपण त्याच्या पुढे की सांधे कशा प्रकारे सैल करायचे ही साधना आपण उद्या बघणार आहोत. हरिओम. हरिओम. नमस्कार. मुकुल माधव फाउंडेशनचं जे महान कार्य चालू आहे त्यामध्ये एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल आम्ही जवळजवळ 16 वर्षापासून रत्नागिरी, पुणे, सातारा ह्या भागामध्ये शाळातील विद्यार्थ्यांची तपासणी करून, नेत्र तपासणी करून त्यांना लागणारा चष्मा, त्यांचे असलेले काही विकार आणि तसेच काही मुलांना ऑपरेशनची गरज असते अशा मुलांना पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये येऊन ऑपरेशन्स हे सर्व मागच्या सतत 16 वर्षापासून हे कार्य चालू आहे. आणि त्यामुळे तसंच रत्नागिरी व सातारा या जिल्ह्यामध्ये गेल्या 3 वर्षापासून जी लोक बहुविकलांग सेरेब्रल पाल्सी अशी मुलं असतात त्याची तपासणी ही आवड असते, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आणि हे काम अत्यंत तन्मयतेनं मितू छाबरिया हे स्वतः लक्ष देऊन करतायत. त्यामुळे महान कार्य आहे. या कार्याला कुठली तोड नाही आहे आणि ह्याची गरज सुद्धा आहे. मुलांची तपासणी झाली तर त्यांचं अकॅडमिक जे वर्ष चांगलं जातं, शाळेत ते चांगला अभ्यास करू शकतात, त्यांच्यातला एक न्यूनगंड आहे तो दूर होतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सामाजिक शैक्षणिक स्तर उंचावलेला आहे. विद्यार्थी पालक व त्यांच्या मुलाबरोबरचे वर्तन देखील बदल झालेला आहे. जी मुलं घरात शाळेत बसून राहायची, खेळात भाग नाही घ्यायची, ती खेळात भाग घेऊ लागली आहे तेव्हा त्याला चांगलं दिसत आहे. आणि हा उपक्रम आणखी वाढवावा, सतत मिळावा आणि त्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन हे समर्थपणे आमच्या मागे उभे आहे, याचा मला रास्त अभिमान. गेल्या आठवड्यात आपण बघितलं होतं पॅसिव्ह मुवमेंट आणि ॲक्टिव्ह मुवमेंट. त्याच्यानंतर आपण बघितलं होते पोझिशनिंग्स. या आठवड्यात आपण बघणार आहोत स्ट्रेचिंग आपण मेन म्हणजे आपण स्ट्रेचिंग केव्हा देतो, आपले मसल्स जर स्टीफ झाले असतील किंवा आपले जसं आता आपल्या पेशंटचे हात स्टीफ झालेले आहेत तर ते रिलीज करण्यासाठी आपण स्ट्रेचिंग महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये आपण हाताची स्ट्रेचिंग देतो, पायाची स्ट्रेचिंग देतो, पाठीचे देतो, छातीचे देतो, वेगवेगळ्या प्रकारचे, जेणेकरून आपापल्या मुलांचे जिथे जिथे आपल्याला टाईटपणा आहे किंवा जिथे जिथे आपल्याला गरज आहे त्या ठिकाणीच आपण स्ट्रेचिंग देणार आहोत. तर स्ट्रेचिंग देताना पण आपल्याला लक्षात घ्यायचं की आपण स्ट्रेचिंग कुठे नाही दिलं पाहिजे. जर सूज असेल तर आपण स्ट्रेचिंग देणार नाही आहोत. जर आपल्या हातावरती किंवा आपल्या शरीराच्या कुठल्याही भागावरती जर जखम असेल तर आपण स्ट्रेचिंग देणार नाही आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंट अनकम्फर्टेबल असेल, म्हणजे पेशंट्सला तुम्ही हात लावल्यानंतर पेशंट्सला भीती वाटते किंवा तर त्या वेळेला पण आपण स्ट्रेचिंग देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जास्त पेन, जास्त जर दुखत असेल तरी पण आपण पेशंट्सला स्ट्रेचिंग द्यायची नाही आहे. स्ट्रेचिंग आपण का देतो स्ट्रेचिंग हे पण आपल्याला महत्त्वाचं म्हणजे नेमकं कळालं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रेचिंग आपण देणार आहोत की तुमच्या मसल्सचे लेंथनिंग वाढण्यासाठी. जे मसल्स आखडलेले आहेत ते पूर्वपदावर येण्यासाठी आपण स्ट्रेचिंग सुरुवात करतो. त्याच्यानंतर आपले जॉईंटची मोशन्स, आता हा माझा जॉईंट आहे, जॉईंट्स पूर्णपणे स्ट्रेच होण्यासाठी आपण स्ट्रेचिंग करायचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्ट्रेचिंग देण्यासाठी स्ट्रेचिंग दिल्यानंतर आपण ब्लड सर्क्युलेशनचे पण इन्क्रीज होतं. आपले जे स्नायू कडक झालेले असतात त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन आपलं थोडंफार थांबलेलं असतं. सो ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पण आपण स्ट्रेचिंगचा उपयोग करतो. सर मी आता आपल्याला दाखवणार आहे की अप्पर लिम्ब स्ट्रेचिंग्स म्हणजे हाताचे स्ट्रेचिंग्स कसे करायचे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूयात रिस्टपासून, आपल्या ह्या इथल्या सांध्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. जर आपल्या मुलाचा हा हात इथे कडक असेल, आपल्या पेशंट्समध्ये अशा गोष्टी होऊन जाते, असा एक डिफॉर्मिटीज होऊन जाते. सो ती डिफॉर्मेशन करेक्ट करण्यासाठी किंवा तिथला आपण स्ट्रेचिंग करण्यासाठी आपण पहिल्यांदा स्ट्रेचिंग दाखवतो. मी तुम्हाला हात असा पकडा, एक हात असा पकडायचा मुलाचा आणि तुम्ही थोडंफार या साईडला घ्यायचं. तुम्हाला प्रॉपर दाखवतो कॅमेऱ्यामध्ये रिस्ट स्ट्रेचिंगसाठी करायचं. तुम्ही हे होल्ड करू शकता, म्हणजे पकडून ठेवू शकता एक 10 सेकंद 15 सेकंद
किंवा तुम्ही रिपिटेशन पण करू शकता. 8 ते 10 वेळा तुम्ही रिपिटेशन पण करू शकता, जेणेकरून तुमचे या मसलची स्ट्रेचिंग होऊन चांगल्या प्रकारे होऊन जाते. सो ही झाली आपल्या रिस्टची स्ट्रेचिंग. आपण इथली स्ट्रेचिंग बघणार आहोत आता. आपल्या कोपरातली स्ट्रेचिंग. जर आपला हात स्टिफ असेल, असा जर हात असला राहत असेल, तर आपण त्याची स्ट्रेचिंग करण्यासाठी आपण बघणार आहोत. तर तुम्हाला शरीराच्या थोडंसं बाहेर हात घेऊ शकता तुम्ही, किंवा ज्या लेवलला हात घ्यायचा आहे. एक हात इथे पकडायचा आहे, एक हात इथे पकडायचा आहे, आणि तुम्हाला स्ट्रेचिंग करत 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 हळूहळू खाली घ्यायचं आहे. तुम्हाला तर कळतं की आपली पोझिशनिंग इथे जास्त दुखतंय पेशंटला, तर तिथंच थांबा. ज्या ठिकाणी दुखतंय त्याच्या खाली तुम्ही खेचू नका. सो जोपर्यंत पेशंट्सला बरं वाटतं किंवा त्याला दुखत नाही, तोपर्यंत तुम्ही थोडंफार त्याला ताण देऊन खाली स्ट्रेच करू शकता. सो ही झाली आपली कोपऱ्यामधली स्ट्रेचिंग. मगाशी म्हटल्याप्रमाणे तेच आहे की आपण हे रिपिटेशन्स करू शकतो, किंवा 8 ते 10 वेळा 8 ते 10 सेकंद होल्ड करू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला जमत असेल तर थोडंसं हात खेचून तुम्ही ताण देऊ शकता. पण तुम्ही कम्फर्टेबल असाल तर, घरचे लोक कम्फर्टेबल असतील तुम्ही करताना, तर थोडंसं ताण देऊन आपण थोडंसं स्ट्रेचिंग करू शकतो. हे झाले आपली कोपऱ्यातली स्ट्रेचिंग. सो आता आपण खांद्यामधली स्ट्रेचिंग बनवणार आहोत. खांदा, आपला खांदा कधी कधी इथंच अडकून जातो. लास्ट टाइम आपण पॅसिव्ह मुवमेंटमध्ये त्या मुवमेंट बघितल्या होत्या. सो आता आपण त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग पण त्याचप्रमाणे बनवणार आहोत. सो अगेन खांद्याची स्ट्रेचिंग करताना तुम्हाला एल्बो पण स्ट्रेट पाहिजे, आणि तुम्ही या प्रकारे स्ट्रेचिंग करू शकता. 10 सेकंद होल्ड करू शकता किंवा रिपिटेशन्स करू शकता. जर ही मुवमेंट तुमची रिस्ट्रिक्शन झाली असेल तर, लॅटरल साईडची, तर तुम्ही या प्रकारे पण स्ट्रेचिंग करू शकता. हात स्ट्रेट करून स्ट्रेच करू शकता हात, किंवा हात बेंड करून पण स्ट्रेच करू शकता. पुन्हा सांगतो, 7 ते 8 वेळा सेकंड, 7 ते 8 सेकंड होल्ड, किंवा 5 ते 6 वेळा रिपिटेशन्स करू शकता. हे झालं आपल्या अप्पर लिपची स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग करताना तुम्ही दोन्ही साईडला पेशंट्सच्या कम्फर्टेबल झोनप्रमाणे करा. पेशंट्सला कोणत्या साईडला त्याला जास्त त्रास होत आहे हे तुम्ही बघा, त्याप्रमाणे तुम्ही स्ट्रेचिंग करा. ओके. सो आपण बघितले आता आपले इथले स्ट्रेचिंग आणि खांद्याचे स्ट्रेचिंग. सो 3 स्ट्रेचिंग मी तुम्हाला आज दाखवलं आहे, जेणेकरून आपण पूर्ण बॉडी हाताचे स्ट्रेचिंग्स आपण कव्हर केलेत. याचनंतर आपण तुमच्या फिंगरचे स्ट्रेचिंग्स पण करू शकतो. तर तुमचे हात क्लो हँड झाला असेल, किंवा तुमच्या मुठी पूर्ण बंद होत असतील मुलांच्या, तुमच्या नेहमी तुमची मुलं मुठी बंद करतात, तर तुमचा टाईटनेसपणा पूर्ण हाताला असेल तर तुमची मुठी पूर्णपणे बंद होते. तर ते मूठ पूर्ण खोलण्यासाठी मी तुम्हाला स्ट्रेचिंग सांगणार आहे. मग सांगितल्याप्रमाणे तुमचे फिंगर्स तुम्ही एक एक पकडायचे प्रॉपर. ठीक आहे. किंवा तुम्ही असे हातात पकडत होता फिंगर्स, आणि तो स्ट्रेच देऊ शकता या प्रकारे. सो हे तुम्ही दिवसातून 2 वेळा 3 वेळा 4 वेळा करू शकता. मग असे म्हटल्याप्रमाणेच तर तुम्ही होल्ड पण करू शकता, 10-15 सेकंद होल्ड करू शकता, किंवा रिपिटेशन्स करू शकता. सो हे तुम्ही कोपऱ्यातून फोल्ड करून पण करू शकता. जर प्रॉपर पेन होत नसेल किंवा त्रास होत नसेल तर तुम्ही हात सरळ ठेवून सुद्धा हा स्ट्रेच करू शकता. मी आज तुम्हाला ते 10 सेकंद होल्ड करून दाखवत आहे. 10 सेकंद होल्ड. हे तुम्ही 8 ते 10 वेळा करू शकता एका टायमाला, म्हणजे एका वेळेला. सो हे आपलं झालं वरच्या बॉडीचं, म्हणजे हाताचे स्ट्रेचिंग्स. सो आजच्या भागामध्ये आपण हाताचे स्ट्रेचिंग्स बघितले पूर्णपणे. उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत पायाचे स्ट्रेचिंग, म्हणजे आपल्या कमरेपासून खाली स्ट्रेचिंग्स कसे करणे, हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. फिनोलेक्स
फिनोलेक्स न आणलं पाणी शेत पिकली सोन्यावाणी. फिनोलेक्स पाईप्स